तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी स्वतःला एक चॅलेंज केलं आहे की मी मराठीमध्ये ब्लॉगिंग करणार आहे. म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही नक्की मला बोला की माझी मराठी तुम्हाला कशी वाटली, कशी नाही. कारण माझ्या मित्राने विचारलं का तुला मराठी येते का, तर त्याला मी बोललो आहे का बघ बाई, मी मराठीमध्ये ब्लॉग पण शूट करू शकतो. तुम्ही बोलायचे माझी मराठी तुम्हाला आवडली का नाही आवडली. तर लगेच जॉबवर आल्यावर मी थोडासा कायच बोलायचं, सकाळ होते. सकाळ झाल्यावर मी लगेच पटकन राहुल भाऊ बरोबर निघतो बोईसर स्टेशनकडे. आम्ही कुठेतरी फिरायला चाललो, तर तुम्हाला माहीत पडेल कुठे आम्ही फिरायला जाणार कुठे नाही. तर तुम्ही पण पाहत राहा. पुढे लिहिलं असतं मराठी असाल तर मराठी बोला. तर समजलं कशासाठी मी मराठी बोलतो. तर जय महाराष्ट्र बोलून मी पण पोहोचतो बोईसर स्टेशनवर. बोईसर स्टेशनवर पोहोचल्यावर एवढी समजतं की भाई सकाळी एवढी गर्दी असते ना की काय बोलता येत नाही. म्हणजे समजतच नाही का भाई कुठे जायचं कुठे नाही. आम्हाला पण जायचं होतं अगोदर पहिले विरारनंतर आम्हाला कुर्ला टर्मिनसवर जायचं आहे. तिथून आमची ट्रेन आहे. तर एवढी गर्दी असते काय बोलायचं. थोडा वेळ वलसाड एक्सप्रेसची वाट बघून झाल्यावर आमची पण गाडी आली असते. तर त्याच्यामध्ये आम्ही पण विचार करतो का चल भाई याच्यामध्ये तरी बसून घेऊ. त्याच्यामध्ये आम्हाला सीट पण भेटते चांगल्यापैकी आणि आम्ही आरामात विरारकडे निघतो. पहिले तर पालघर स्टेशन लागतं. पालघर स्टेशननंतर भाई माहीत आहे तुम्हाला सफाले वगैरे. तर भाई एवढी गर्दी असते काय बोलायचं. थोड्याच वेळाने आम्ही विरार स्टेशनवर पोहोचून जातो. विरार स्टेशन पोहोचल्यावर आम्हाला असं वाटतं की भाई किती थकल्यात आम्ही, तर आम्ही पटकन काहीतरी खाऊन घेतो. तर बाजूला एक छोटंसं चटरपटर दुकान होतं. आम्ही तिकडे काहीतरी घेतो खायला आणि खाऊन झाल्यावर पटकन आम्ही निघतो दादरकडे. दादरवरून आम्हाला कुर्ला टर्मिनसवर जायचं आहे. तर भाई दादरवरून आम्ही घेतो ओला उबेर बुक करतो आणि तिथून आम्ही निघतो कुर्ला टर्मिनसचा. तर भाई तुम्हाला एक गोष्ट सांगितली, आम्ही कुठे फिरायला चाललो नाही, तर आम्ही एका जणांना सोडायला चाललो आहे कुर्ला टर्मिनसवर. तर नक्की तुम्हाला माहीत पडलं असेल की मी कशासाठी, माझ्यासाठी तर फिरणं झालं ते लोकमान्य टिळकपर्यंत आल्यावर, पण मी कुठे दुसऱ्या ठिकाणी फिरायला चाललो नाही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचं एवढंच बस. धन्यवाद.